हॅलो नमस्कार, मी अश्विनी पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तर पाऊस इतका चालू आहे आणि 1-1.5 तास झाला तसा पाऊस चालू आहे, तो काही उघडायचं नाव घेईना। तर म्हटलं चला आता इथून पुढे जेवढं काही होईल ते तुमच्यासोबत शेअर करू। तर तुम्हाला ना सगळ्यात आधी पाऊस दाखवते मी। बघा पाऊस बऱ्याच वेळ झाला तसा असाच पाऊस चालू आहे आणि अजून पण काही उघडायचं नाव घेईना। श्रेयांश ना इथंच खेळता खेळता झोपी गेलाय, मग त्याच्यावर हे ब्लँकेट टाकून दिलंय, झोपलाय तो। आता म्हटलं झोपून देऊ त्याला। तर इथे आहे ना मी घरदार झाडून घेतलंय आणि आता कंप्लीट वाजले 5:30 झाली। शाळा पण सोडून दिली आहे, शाळेला पण सुट्टी देऊन टाकली। प्रत्येकाच्या पालकांना बोलवून मुलांना घरी काढून दिलंय, कारण पाऊस खूप जोरात चालू झालाय। त्याच्यामुळं मग कसे पोरं लांब लांबून येतात, त्याच्यामुळे ना लवकर काढून दिले। तर गावातले मुलं ठेवले अजून, कारण आमच्या पोरी काही आल्या नाही अजून, मळ्यातले गेले सगळे पोरं। तर पाऊस चांगला चालू झाला आहे, मग आता काय माहिती अजून किती वेळ चालू तो किती वेळ नाही। तर स्वयंपाकाला पण लवकर सुरुवात करावं लागेल मला, कारण की ना इकडं जास्त पाऊस झाला की लगेच लाईट बंद करून टाकतात। त्याच्यामुळं मग स्वयंपाकाचं म्हटलं लवकर सुरुवात करून देऊ, आणि स्वयंपाक झाला ना मग टेन्शन नाही, कारण लाईट गेलं मला अजिबात समजत नाही काही। त्याच्यामुळं मी आता सुरुवात करून देते। आता विचार करते 5-1 मिनटं की काय शिजू म्हणून, आणि लगेच स्वयंपाक करून घेणार आहे। तर आत्ता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि अजूनही पाऊस काही थांबायचं नाव घेऊन नाही राहिला। पाऊस हा चालूच आहे बघा, आणि पुढच्या दाराला जायचं हेच नाही, कारण पाऊस तिकडूनच आहे। त्याच्यामुळं डायरेक्ट फोन जर म्हणजे दरवाजा जर उघडला तर डायरेक्ट सगळं पाणी घरातच येईल। त्याच्यामुळं पुढच्या दाराने मी काही दाखवू शकत नाही। तर इथे गेलेली लाईट आणि घरात कोणीच नाही, मीच एकटी बसलेले होते। तर म्हटलं तुम्हाला थोडंसं दाखवूया। आणि बघा इथं घेतलंय मी पीठ चाळायला, कारण आता आहे ना शिमला मिरची पिठाची करते म्हटल्यावर मग आहे ना पीठ चाळून घेते, म्हणजे थोड्याशा गोठळ्या कमी राहतील। तर आता आहे ना भाजीला उकळी आली, तर आता हे पीठ टाकून देते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे गठोड्याने झालं पाहिजे। इथे ना आता पीठ भिजून घेतलं मी, आणि भाजी पण शिजलेली आहे बघा। आणि ना आता आहे ना या तळायच्या ज्या मिरच्या आहे ना तर ह्या मिरच्या चिरून घेणार आहे, कारण भजन म्हणजे बेसन पिठामध्ये तळायच्या आहे मला त्या, कारण मिस्टर काल बोलले होते मला तळ म्हणून, पण मला काही बरं वाटत नव्हतं काल, त्याच्यामुळे मी काही तळले नाही। तर म्हटलं मग आज तळू। तर मिस्टरांसाठी ह्या मिरच्या, माझ्यासाठी ना दुसऱ्या मिरच्या तळणार आहे मी, कारण की मला ह्या नाही आवडती। तर मला त्या तळणार आहे, मिस्टरांसाठी आहे आणि मुलांसाठी भजे, असे 3 प्रकारचे मी भजे काढणार आहे आज। तर मिस्टर काय अजून गावातून आले नाही, पीठ भिजून ठेवलं आहे मी, ते आले का गरम गरम पोळ्या आणि लगेच भजे काढले का लगेच जेवायला बसायचं, तोपर्यंत पीठ पण भिजल। तर आता ही भिजून देते, मिस्टर आले की लगेच स्वयंपाकाला म्हणजे पोळ्यांना आणि तळायला सुरुवात करून देईल। तर कंटिन्यू राहतो मी। तर आले मिस्टर आता घरी। काय चाललं अश्विनी? काही नाही, स्वयंपाक पोळ्या बाकी फक्त। का बर? मी म्हटलं तुम्ही आलो गरम गरम करील। अरे तुला काय कळतं की नाही, मला दिवसभर जाम होतं, काही नाही, घरी आलेलं जेवायला काय तुझं कायमचं बरं काही व्हिडिओ चालू आहे बरं का, कायमचं आहे तुझ्याला कायमचं। आता कायमचं म्हणजे मी तुमच्यासाठी थांबले, म्हटलं गरम गरम दिल करून। अरे गरम 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 काय गरम गरम नको करू का गरम गरम? नको करीत जाऊ का? काय भाजी केली? शिमला मिरची।
तुला आहे ना अक्कल नाही बरं. आता त्या काय झालं? काय काय नाही केलं का तिकडून बी बोलणे, केलं का तिकडून बी बोलणे का? बाया पाय नवऱ्याचे किती आवडते भाज्या करते, आवडतं नवऱ्याचं तुला. काय काय बायांशी मला काही घेणं नाही, तुम्ही मापाशीच बोलत जा. मी सांगून गेलो तो का शिमला मिरची ऐवजी पिकेटवर मिरची पिठात घालून तळ व्यवस्थित. मग त्या तळायची आहे ना, त्या पण तू ठेवेल. ऐकत का बरं नाही असं सांगून? मग मी ऐकूच राहिले ना. नाही नाही, पण तू इतक्या वेळ काय करीत होती? काय करत होते म्हणजे स्वयंपाक केला, त्याच्यात लाईट गेली, घरातले काम आवरले, व्हिडिओचं राहतं. काय कामावर हे बावले हिला पडेले, ते बसतात त्याला पडेले, या हिला पडेले, काय आवरलं? सगळं जिळच्या तिळ दिसलं, काय आवरलं? हे बावलं खुशीने पाडलं. काय कुठं काय आता पाय सर, पुसणं मला दारातच दाखव राहील. काय आवड, दाखव सर. चला पण दाखव काय काय आवडत होतं. काय रे भांडी तशाची, ते कलर तशाची, हां तेव्हा तेव्हा हा झाडू कसा माझ्याची काय आवडत? मग आता आवडलं काय हे भांडी तशी आहेत. मग आता ती पिठाची परात आहे, ते घसायचे आहे सगळे. नक्की आवडलं काय तुझ्या हे तसंच आहे. आता ते बेसन पीठ द्याच्यात. ही पोर 12 वाजता आली शाळेत. मग तिचा डबा दप्तर आत्ता उस्तरलं मी. कामं नाही कामं, हा हा काम नाही आम्हाला काहीच. कामच नाही. हे स्वयंपाक कामवाली बाई आली तीच बनवून गेली, हे पीठ कामवाली बाई आली तीच भिजून गेली. अरे या लहानल्या पुरी ना 15-16 वर्षाच्या 0 मिनिटात आज स्वयंपाक करून टाकते. मग मी तिचे समजा असं ठीक आहे ठीक रिकामटा वाढू नका. आता मी पोळ्या करते. किती वेळात होते ते सांग. 5 मिनिटं. तुला 5 मिनिटं वेळ जाते. हा हो मग हे बघा आता मी आलो, थोडं 2 शब्द बोललो तेव्हा आत्ताशी कुठं गॅस पेटला. हवा गॅस पेटला, अजून तवा बाहेरच आहे. तेव्हा तवा आणायचा आहे अजून. आता पावसात तवा आणायचा आली तेव्हा लय पाऊस आहे असा. हे बघा हे बाई भांडी सुद्धा धुईल नाही पा अजून. काय हे बघ दिसले का? हे बघ पाय ना किती कामाची बाई आहे. आता तवा आला, इकडे गॅस वाया चालला, गॅस टाक्या भेटते नाही. पाहिलं ना? तुम्हाला जेवायला भेटलं म्हणजे बाद झालं ना. तेव्हा बघा काय याच्यावर कमेंट करा तुम्ही. काय केलं पाहिजे माणसानं, काय केलं पाहिजे याच्यावरती का? माणसाने गप्प बसला पाहिजे, बाईची गंमत पाहिजे. आता माणूस गप्पच बसतो तरी अजूनपर्यंत स्वयंपाक नाही. वरून दात काढी ती हसत या बा, हे गला सुद्धा पायानं पडून लोटून दिली. कोण रोखलं? काय चाललं आता शिकते तेल. आता काय पाहू राहिली? वाटी घेऊ राहिले ना. आता वाटीत तेल घेतलं का? मिस्टरांचे बोलणे खाल्ल्यानंतर भजे, ह्या मला ज्या मिरच्या आवडतात त्याचे भजे आणि मिस्टरांना ज्या मिरच्या आवडतात त्याचे भजे काढलेले आहे. सगळे मिक्स आहे. आता जेवायचं आहे. झाला का स्वयंपाक वगैरे? शिमला मिरची झाला का स्वयंपाक झाला? मग काय बनवलेत? हो चला घ्या. माग कसे झाले? वा छान सुंदर. कसे झाले? छान झाले ना. सांग बाबाला. बाबासाठी मी थांबले होते, गरम गरम काढून देईल म्हणलं तर बाबा माझ्यावर तापले. गेला रागात माझ्यावाला. गरम गरम बजाय आहे ना. आता जेवायला घेऊ. हा चला घ्या, चला जेवण करून घेऊ आता इडच. बसा. मग आता खिचडी भात करायला का नाही केला? आता दररोज खिचडी भातच खायचा का? परत भात केलं ते पुन्हा मशीन दररोज भातच करते. हे बघा आमच्याकडं नवीन पद्धत असते. शिमला मिरची आहे का? काही तव्यावर नाही केली कढईतच होती, पण मला थोडी क्रिस्पी पाहिजे होती म्हणून मग तवा गरम होता, मग परत तव्यावर टाकली. बघितलं का? छान आहे. पण माझ्याकडे व्हिडिओ आहे कढईत करेल असं. छान. ही आमची खुशी. बाई तू आज शाळेत काय करत होती? काय म्हणत होती? अजून सत्यमला नव्हती मग मला सांगितलं बोलायला. कोणता सत्यम?
त्याला येत नव्हती म्हणून तुला म्हणायला लागलो. तर चला आता बसलोय आम्ही जेवायला. आमच्या आता शाळेत घेतो जेवण करून. आमच्या शाळेत सध्या मग येडे येते. आमच्या शाळेत सगळे पोर येडे. फक्त मी या जेवायला म्हणा चला फक्त आजोळा वडील गव्हाला घेत जॉईन वर हॅश क्लोज वर स्टार्ट द प्लेयर वडील गव्हाला घेत नाम घ्याशी आलीचे शस्वन होते नाम घेता पुकारते जीवन करी जीवित अन्याय पूर्ण ब्रह्म. मग रेनकोट आहे का नाही आपल्याकडे चालू आहे भरपूर. काय घेऊन उतरली? हा रेनकोट नाही आहे का? हा बरं बरं अजून काही पैसे मग काय नाही. पैशाची काय अडचण आहे का मग? असंच दे ना मग कोणाचं. परसन द्यायला दिले होते ते ना हा दाजीला द्यायला ते दिले होते ना. हा 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 घरचे माणसं सोडून का जाईल कोण नसतं. दिले होते. परसराम दाजीने 500 रुपये दिले नव्हते का तुला? हा परसराम दाजीने 500 रुपये दिले होते ना तुला? हा मग तू तर मग ती त्याने सांगितलं होतं. हा अगं त्याला सांगितलं होतं. हा का? हम्म